हेलो स्टूडेंट्स, आज हम इस लेसन को पढ़ेंगे। इस लेसन को मैंने एक्सप्लेन किया हुआ दूसरा वीडियो है, प्लीज़ देखना। एक वाक्य पढ़ने के बाद मैं रुकूंगी, तब आपने पढ़ना है। अगर लंबा वाक्य है तो मैं उसे आधा आधा पढ़ूंगी, ठीक है। चतुर कासव। एक दिवस कासव जंगलाकडे निघाले। एक दिवस कासव जंगलाकडे निघाले। त्याला कोल्हा दिसला। कोल्हा त्याच्या दिशेनेच येत होता। कोल्हा त्याच्या दिशेनेच येत होता। कासव घाबरले। कासवाने आपली मान व पाय कवचात ओढून घेतले। कासवाने आपली मान व पाय कवचात ओढून घेतले। कोल्ह्याने कवच पाहिले। आपल्या पायाने कवचाला ओरखडले। कोल्ह्याला वाटले, हा तर दगडच आहे। कोल्हा पुढे निघून गेला। कासवाने हळूच मान बाहेर काढली। ते पाण्यात शिरले। कासवाने कोल्ह्याला आवाज दिला। कोल्ह्याने मागे वळून पाहिले। तो स्वतःशीच म्हणाला, अरे रे, शिकार हातची गेली। अभी मैं एक बार पढ़ लेती हूँ। चतुर कासव। एक दिवस कासव जंगलाकडे निघाले। त्याला कोल्हा दिसला। कोल्हा त्याच्या दिशेनेच येत होता। कासव घाबरले। कासवाने आपली मान व पाय कवचात ओढून घेतले। कोल्ह्याने कवच पाहिले। आपल्या पायाने कवचाला ओरखडले। कोल्ह्याला वाटले, हा तर दगडच आहे। कोल्हा पुढे निघून गेला। कासवाने हळूच मान बाहेर काढली। ते पाण्यात शिरले। कासवाने कोल्ह्याला आवाज दिला। कोल्ह्याने मागे वळून पाहिले। तो स्वतःशीच म्हणाला, अरे रे, शिकार हातची गेली। थँक्यू.